या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा युवक कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतोय. खरं तर लहानपणी आपण सर्वांना शाळेमध्ये शिकवलं जायचं की भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशाची 72% लोकसंख्या ही शेतीच्या क्षेत्रावरती अवलंबून आहे. शेतकरी हा जगाचा बाप आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि हा शेतकरी अर्थव्यवस्थेतला महत्वाचा केंद्रबिंदू आहे. आणि मग ज्या ज्यावेळी या केंद्रबिंदूवरती हल्ला होतो, ज्या ज्यावेळी या शेतकऱ्यावर अन्याय होतो, त्यावेळी त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम जर निकम साहेबांच्या सारखा एक शेतकरी पुत्र करत असेल तर इतर लोकांच्या पोटात दुखण्याचं कारण काय, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून परवा जी प्रभूजी बांगर यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी निकम साहेबांवरती जे आरोप केले त्या आरोपांचं खंडन करण्याच्या करता किंवा त्याला प्रत्युत्तर देण्याच्या करता एक कार्यकर्ता या पक्षातला म्हणून ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण ही प्रेस आज या निमित्ताने घेतोय. विषय 1 नंबर 1 की त्यांनी एक आरोप करताना खरं तर या ज्या पत्रकार परिषदा होत आहेत याचा मुख्य विषय हा दूध भेसळीचा त्या ठिकाणी आहे. परंतु वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून, विरोधकांच्या माध्यमातून सातत्यानं हा विषय बाजूला ठेवून व्यक्तिगत चारित्र्यहनन किंवा व्यक्तिगत बदनामी त्या ठिकाणी नेत्यांची केली जाते. आणि म्हणून खरं तर त्याच्यावर प्रकाश टाकण्याच्या करता आपण आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. प्रभूजी बांगर यांनी एक विषय घेतला की म्हटले देवदत्तजी निकम यांनी विधानसभा निवडणूक मध्ये पराभूत झाल्याच्या नंतर 5.5 एकर जमीन खरेदी केली. अगदी खरं आहे. पत्रकार बांधवांना मला एक सांगायचंय, ही झाली एक बाजू, परंतु आपण देखील त्याची दुसरी बाजू त्या ठिकाणी तपासली पाहिजे की 5.5 एकर जमीन विकत घेत असताना त्यांनी नेमकी जमीन विकली किती याची देखील माहिती आपल्या सर्वांना असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि म्हणून मी त्या गावामध्ये सरपंच म्हणून काम केलं आहे, एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. निकम साहेबांच्या सहवासात गेली आणि जवळ 20 वर्ष मी काम करतोय. त्याच्यामुळं त्यांच्या बाबतीतली सखोल माहिती मला त्या ठिकाणी आहे. त्यांच्याशी माझी चर्चा देखील झाली की अशा प्रकारे आपली जर व्यक्तिगत बदनामी होत असेल तर त्याला आपण उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि म्हणून मी काही गोष्टींची माहिती त्यांच्याकडनं करून घेतली. तर आमच्याच नागापूर गावामध्ये त्यांनी 5.5 एकर जमीन खरेदी केली हे आपण सर्वांच्या ऐकिवात त्या ठिकाणी आहे. परंतु त्याच्यामध्ये जवळपास माझ्याकडे यादी आहे की 13 एकर जमीन त्यांनी त्या ठिकाणी विकलेली आहे. रघुनाथ व रामहरी वामन पवार यांना 2 एकर, रंगनाथ पांडुरंग रेठे यांना जवळची जवळपास 2.5 एकर, भाऊसाहेब हनुमंत पोकरकर माडीवाले यांना 3 एकर, स्वर्गीय बाबाजी भगवंत रेड्डी यांना जवळपास 3.25 एकर, श्री विशाल व नंदा बाळासाहेब निकोट जवळे यांना 2 एकर, लक्ष्मण नामदेव गायकवाड यांना साधारण 14 ते 15 गुंठे, बाळासाहेब भाऊरेठे यांना जवळपास 20-22 गुंठे, अशा प्रकारे जवळपास 13 एकर जमिनीची त्यांनी विक्री केलेली आहे. आणि मग मला एक सांगा, जर भरपूर पैसे त्यांच्याकडे असते, भरपूर संपत्ती जर त्यांच्याकडे असती तर ही 13 एकर जमीन त्यांनी कशा करता विकली असती, हा देखील माझा प्रभूजी बांगर यांना त्या ठिकाणी प्रश्न आहे. त्याच्यानंतर आता निवडणुकीनंतर जमीन घेतली. माझ्याकडं तारखेसहित त्याचा पुरावा त्या ठिकाणी आहे की 8 जुलै 2024ला म्हणजे विधानसभेची आपली निवडणूक 20 नोव्हेंबरला त्या ठिकाणी होती. 8 जुलै 2024ला त्यांनी रांजणगावची 1 एकर जमीन त्या ठिकाणी विकली निकम साहेबांनी. आणि तदनंतर त्याच्या अगोदर 3 मे 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे जमीन विक्री करता त्यांनी परवानगीसाठी अर्ज केला होता. जमीन विक्री करता ज्यांनी अर्ज केला की ज्यांची 5.5 एकर जमीन खरेदी केली ते लक्ष्मण नामदेव थापा गायकवाड व शिवहरी बबन लोखंडे, त्या मालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमीन विक्रीच्या करता अर्ज त्या ठिकाणी केला. कारण इनाम वर्ग 6 ची ती जमीन त्या ठिकाणी होती. म्हणजे जवळपास विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 6 महिने ही प्रक्रिया त्या ठिकाणी चालू होती. त्याच्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या नंतर पराभूत झाल्यावर जमीन खरेदी केली हा त्यांचा दावा अतिशय चुकीचा त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. त्याच्यानंतर जिल्हाधिकारी यांनी 1/10/2024 रोजी जमीन विक्रीला परवानगी दिली आणि त्याची मुदत 3 महिन्यापर्यंत त्या ठिकाणी दिली. 31/12/2024 पर्यंत त्याची मुदत त्या ठिकाणी दिली गेली. आणि मग ऑक्टोबर नोव्हेंबरला आपल्या सर्वांना माहिती आहे विधानसभा निवडणुकीचा प्रचार त्या ठिकाणी सुरू होता. निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी त्या ठिकाणी आला आणि जमीन खरेदीची ही 5.5 एकरची तारीख ही 16/12/2024ला त्या ठिकाणी त्याचं खरेदी त्या ठिकाणी त्या जमिनीचं केलं गेलं. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला तारखेसहित विक्री केलेली जमिनीची तारीख, खरेदी केलेल्या जमिनीची तारखेचा याचा सखोल पुराव्यानिशी आपण त्याचा उल्लेख या ठिकाणी केला. आणि तदनंतर 31 मे 2025 रोजी देखील जवळ येथील 2 एकर जमिनीची विक्री
निकम साहेबांनी त्या ठिकाणी केली. 5.5 एकर जमिनीचा विषय आणखीन तुम्हाला समजावून सांगायचा ठरला तर त्यांची आताची जी द्राक्ष बाग आहे त्या द्राक्ष बागे शेजारी 5.5 एकर जमिनीची त्यांनी खरेदी केली. ज्या मालकाची जमिनी खरेदी केली त्याच मालकाची पूर्वी त्यांनी त्या मालकाने पूर्वी देखील त्या जमिनीची त्यांना विक्री केली होती, ज्या जमिनीमध्ये त्यांची द्राक्ष बाग त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये निवडणुकीनंतर 3 महिन्यात जवळची 2 एकर जमीन त्यांनी विकली. फक्त पैसे असते हे विक्री कशाला करत असते, ते माणूस संपत्ती वाढवतो का कमी करायला पाहतो. त्याच्यामुळे हा दावा अतिशय चुकीचा त्याच्यामध्ये आहे. दुसरा एक विषय प्रभूजींनी घेतला की म्हटलंय यांच्याला द्राक्षाला का सोन्याची द्राक्ष येतात का? निश्चित नाही. पण प्रभूजींना माझं सांगणं आहे की सोन्याची द्राक्षे जरी येत नसतील पण त्या द्राक्षांना हा भाव मात्र सोन्यासारखा त्या ठिकाणी मिळतो. हे तुम्ही त्या ठिकाणी चौकशी त्याची केली पाहिजे. माझ्याकडं निकम साहेबांचा ITR ची देखील मी कॉपी आणलेली आहे. याच्यामध्ये त्यांचा ऍग्रिकल्चर इन्कम हे 2024-25 जवळपास 1 कोटी रुपये त्या ठिकाणी आहे. म्हणजे हा घामाचा पैसा आहे, हा व्हाईट मनी आहे. याच्यामध्ये कुठलाही काळा बाजार नाही, काळा पैसा नाही. शेतीच्या उत्पन्नातून मिळालेली ही कमाई आहे. आणि मग त्याच्यामधून जर त्यांनी जमीन घेतली तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय, हा देखील आमचा प्रभूजींना त्या ठिकाणी प्रश्न आहे. 5 एकर जमिनीमध्ये आता जी जमीन गेली त्याच्यामध्ये देखील अजून ते द्राक्ष लागवड करणार आहे. आता जवळपास त्यांची 13 एकर द्राक्ष आहे. गेल्या वर्षी मला वाटतं 230 रुपये प्रति किलो याप्रमाणे त्या द्राक्षाचं एक्सपोर्ट त्या ठिकाणी झालं. मग त्याचे पैसे किती झाले असतील तुम्ही कल्पना करा. 30, 35, 40 एकर त्यांचा ऊस दरवर्षी कारखान्याला जातो. बटाटे जवळपास कट्ट्याला 20 पिशवी प्रमाणे बटाट्याचं ऍव्हरेज ते काढतात. कांदा त्यांच्याकडे गेल्या वर्षी होता, या वर्षी त्यांनी विकत घेतला. गेल्या वर्षी त्यांच्याकडे स्वतःचा कांदा होता. मग या सगळ्याचं जर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन त्याची जर चौकशी केली तर त्यांचा शेतीमधून मिळणारं आर्थिक उत्पन्न किती आहे हे तुम्हाला निश्चितपणाने त्या ठिकाणी समजल्याशिवाय राहणार नाही. आता प्रभूजींना दुसरं एक सांगायचंय की आज तुम्हाला त्यांचं का त्यांच्याविषयी पोटात दुखायला आम्हाला खरं तर माहित नाही, परंतु आज तुम्ही ज्या गाडीतून फिरताय कदाचित त्या गाडीचे 4 टायर आणि स्टेपनी देखील कदाचित त्यांच्या पैशाची असू शकते. हे देखील मला आपल्याला सांगायचंय. आणि तसं जर नसेल तर 20 फेब्रुवारी 2024 ला चेक क्रमांक 7057 ने PDCC खात्यामधून आपल्याला निकम साहेबांच्याकडून किती रक्कम आपण काढली याचं उत्तर आपण त्यांना प्रश्न विचारावा आणि त्याचं उत्तर त्यांनी त्या ठिकाणी द्यावं. नाही दिलं तर माझ्याकडे बँकेचं स्टेटमेंट देखील त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं कोणी कोणावर किती उपकार केले हे सांगायची गरज त्या ठिकाणी नाही. हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला देखील आमच्या पक्षाचे अध्यक्ष धोंडेभाऊ शेठ भोर यांच्याकडून तुम्ही किती पैसे घेऊन त्या ठिकाणी गेले हा देखील जाब आपण त्यांना त्या ठिकाणी विचारला पाहिजे. आता जाता मला आपल्याला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की ज्या प्रभूजींना 2 ऑक्टोबर 2023 रोजी भर रस्त्यामुळे बडवलं गेलं, तुडवलं गेलं, त्यावेळेला निकम साहेबच तुमच्या बाजूने उभे राहिले. कदाचित हे तुम्ही आता विसरला असाल का त्याची तुम्हाला आठवण त्या ठिकाणी राहिली नाही. त्याच्यामुळे असे सुपारी बांधर हे कितीही ओरडले तरी सर्वांना आता कळून चुकलेलं आहे की सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. आणि कदाचित तुमच्यामध्ये हे काही जे अवगुण आहे त्याच्यामुळेच कदाचित तुम्हाला त्यावेळेला बडवलं गेलं असावं असा आमचा अंदाज त्या ठिकाणी आहे. तात्पर्य आता या सगळ्यामधून एवढंच आहे की देवदत्त निकम हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्यानं लढा देण्याचं काम करतात. वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलं, बिबट आंदोलन असेल, कांदा दर प्रश्नाचं आंदोलन असेल, ऊसाच्या FRPचा प्रश्न असेल आणि आता हा दूध भेसळीचा विषय असेल, या शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या सगळ्या प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवण्याचं काम, लढा देण्याचं काम एक शेतकरी पुत्र म्हणून, एक शेतकऱ्यांचा कळवारी म्हणून निकम साहेब त्या ठिकाणी सातत्याने करतायत. आणि मग कुठेतरी ज्यावेळेला योद्धा रणांगणामध्ये पराभूत होत नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं. अशा पद्धतीनं त्यांचं व्यक्तिगत चारित्र्यहनन करून त्यांची मानहानी करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि हे 100% ठरवून प्लॅनिंग करून त्यांचं बदनामी त्या ठिकाणी केली जाते. परंतु मला आपल्याला एकच सांगायचंय की काल कोणीतरी तज्ञ म्हटले की भेसळीच्या दुधामुळे काय कुठं कॅन्सर होतो का, तर आपल्याकडे आता AI टेक्नॉलॉजी आहे. जेमिनी असेल, ChatGPT असेल, आणि फार नाही त्यांना जर कळत नसेल तर त्यांना गुगल देवाला विचारून पहा की भेसळीच्या दुधामुळे कुठले कुठले आजार त्या ठिकाणी होतात, कॅन्सर होतो का नाही तुम्ही विचारून पहा. त्याच्यामुळं ज्या दूध भेसळीच्या विरोधामध्ये हा लढा उभा केला गेला, त्याचा पाठपुरावा केला गेला आणि सातत्यानं दूध भेसळीच्या प्रश्नावर निकम साहेबांनी आवाज उठवला गेला. त्याच्यामुळं त्याच्यामधून त्यांचं लक्ष विचलित करून
तो प्रश्न डायव्हर्ट करायचा, बाजूला तो न्यायचा, असा विरोधकांचा कुटील डाव त्याच्यामध्ये आहे. आणि आपण कुणीही त्याला बळी न पडता आम्ही शेवटपर्यंत निकम साहेबांच्या माध्यमातून, या पक्षाच्या माध्यमातून जनतेसाठी, गोरगरीब शेतकऱ्यांसाठी, सामान्य लोकांसाठी सातत्यानं त्यांचा आवाज बनून लढत राहू, एवढंच मला आपल्याला या निमित्तानं सांगायचंय. कदाचित आपल्या लक्षात आलं असेल की दूध भेसळीचा हा विषय झाल्याच्या नंतर जवळपास पाठीमागच्या 1-2 महिन्यापासून दुधाच्या भावामध्ये देखील जवळपास 2 रुपयाची वाढ त्या ठिकाणी झालेली आहे. आणि नजीकच्या काही दिवसामध्ये आमचा अंदाज आहे की आणखीन 2-3 रुपयाची वाढ दुधाच्या भावामध्ये त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. कारण दूध भेसळीमुळं जे दूध बंद आता झाले, जे भेसळखोर अडकले गेले, ते दूध जे आता कमी झालं, त्याच्यामुळं मागणी पुरवठ्याचं जर गणित पाहिलं तर दुधाचे भाव निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वाढतील. आणि आपल्या लढ्याला जसं बिबट आंदोलनाला यश आलं, कांदा दर प्रश्नाला यश आलं, ऊसाच्या FRP एकरकमी देण्याच्या प्रश्नाला यश आलं, तसंच यश आपल्या ह्या दूध भेसळीच्या विषयाला निकम साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणाने येईल, एवढी खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो. धन्यवाद. हे प्रभू बांगर कोण आहे नक्की तालुक्याला सांगा ना तसं. हे नाव पहिल्यांदा ऐकतो मी. आता तुम्हीच पत्रकारांनी सर्वांनी त्यांना एवढी प्रसिद्धी देऊन त्यांच्या बातम्या आम्हीच कालपासून ऐकायला लागलोय, त्याच्यामुळे आता मला फार त्यांच्याबद्दल माहिती नाही. नाव घ्यायला घाबरतं का? नाव घ्यायला घाबरतं. मी अत्यंत आदरपूर्वक प्रभूजी अशा नावानं त्यांचं अहो, ओळख काय? आहे. हे नाव पहिल्यांदा ऐकतो. माहिती आहे. प्रभाकर भांगर, प्रभूजी माहित नाही. प्रभाकर भांगर म्हणजे यांच्या शैलीमध्ये प्रभू म्हणल्यास तिने आदर दिला, पण प्रभाकर भांगर आहे. कारण की त्यांच्यात बाईट मध्ये देवदत्त निकम यांना ते आरितुर्यात बोलतात की लाची बाईट असेल आमची सुद्धा बी, का त्यांच्या विरोधात त्यांनी सन्मानाने बोलले तर आम्ही सन्मानाने बोलणार, जसा बोल तसंच आम्ही बी बोलणार. आमचं तुम्हाला याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत एक संदेश वाणीसाहेब पोहोचवायचा आहे की तुम्ही जरी किती संस्कृती सोडून अनादर एखाद्या विषयी केला, एखाद्यावर चिखलफेक केली, एखाद्याची कितीही व्यक्तिगत बदनामी केली, असभ्य भाषेत तुम्ही निकम साहेबांच्या विषयी उल्लेख केला, कोण कोणाच्या पुढचं, कोण कोणाच्या पुढचं, तर निकम साहेबांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आमची संस्कृती तुम्हाला या निमित्तानं दाखवतोय, असा संदेश आपल्या माध्यमातून मला त्यांना त्या ठिकाणी द्यायचा आहे. गणेश यादवजी, तुम्ही या मागच्या पत्रकार परिषदेला नव्हता आणि आता पहिल्यांदा इथं प्रकट झालाय. इथून मागच्या पत्रकार परिषदेला का नव्हता तुम्ही? तुम्ही सांगताय का तुम्ही निकम साहेबांच्या निकटवर्ती आहात, मग तुम्ही मागच्या पत्रकार 100% तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. परंतु एक गोष्ट याच्यामध्ये आहे की आमचे कुठलेही धंदे नाहीत. मी एक शेतकरी कुटुंबातून येतो, शेतीची कामं चालू आहेत, आमची कोबी चालू आहे, फ्लावर चालू आहे, आता देखील गाडी आमच्या भरतायत, त्याच्यामुळे ते शेतीच्या कामामध्ये व्यस्त आहे. आमचं उत्पन्न तेवढंच आम्हाला सांगते, बाकीच्या सारखे काय धंदे आमच्याकडे नाही, गोरं नाही. आम्ही कोणाकडून सुपारी येत नाही, त्याच्यामुळे वेगळं आम्हाला काही त्याच्यापासून उत्पन्न नसल्यामुळं व्यक्तिगत शेतीच्या कामाकरता मी त्या ठिकाणी व्यस्त होतो. आणि आज आम्हाला ज्यावेळेला वाटलं की आपल्या नेतृत्वावर, आपल्या पक्ष नेतृत्वावरती चिखलफेक त्या ठिकाणी केली जाते, त्या आरोपांना आपण प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे. बँकेचं एक स्टेटमेंट केलं का तुम्ही देवदत्त निकम यांच्याकडून पैसे घेतले काय, ते बँकेचं स्टेटमेंट बोलले बा, बरोबर. नेमकं त्याचा अर्थ काय? आणि दुसरं एक धोंडीगाव शेठ भोर यांच्याकडून काय पेमेंट घेतलं, म्हणजे नेमकं तो reason काय? ऐका ना, तो चेक किती रुपयाचा होता आणि किती पैसे घेतले हे स्पष्ट सांगा. माझं म्हणणं असं आहे की प्रभाकर गोपाळ भांगर यांना देवदत्तजी निकम यांच्या बँक खात्यामधून, पीडीसीसी बँकेमधून 20 फेब्रुवारी 2024 काही रक्कम अदा केली. किती? ती रक्कम, माझं म्हणणं असं मी सुरुवातीलाच क्लिअर केलं की आपण पत्रकारपणाने हा प्रश्न त्यांना विचारावा. त्यांनी जर नाही सांगितलं तर मी निश्चितपणाने ऐका ना, तुमच्या हातामध्ये स्टेटमेंट आहे. कशासाठी सॉरी, बघा, तुम्ही स्टेटमेंट दाखवा ना. स्टेटमेंट आजारी होते का ते काही? कसं आहे आता आपण दिले होते हे पैसे, हे त्यांना प्रभाकर बांगर यांना निकम साहेबांच्याकडून गेले. ते त्यांनी आता कशासाठी घेतले, काय घेतले याची खोलवर माहिती मला नाही, परंतु हे पैसे त्यांच्या खात्यावरून त्यांना गेले, हे त्याचं बँक स्टेटमेंट. मला यासाठी पैसे पाहिजेत, मला माणसाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये अनेक अडचणी असतात. आपण प्रत्येक वेळेला समजा तुला काय अडचण आहे, तू तुझं कारण सांग, हे आपण विचारत बसत नाही. ठीक आहे, माझ्याकडे पैसे आहेत, तुला मदतीची गरज आहे, मी मदत करतो. या भावनेने त्यांना ती मदत केली. मात्र मग ही रक्कम कशासाठी दिली, काय दिली हे विचारलं नाही का तुम्ही? कोणता जो विषय आपला झाला कशासाठी दिली? कशासाठी तुम्ही निवडणूक होती का? जमीन खरेदी विक्रीचा जो विषय आहे, तो विचारला. 5.5 एकर जमीन त्यांनी घेतली, बरोबर, आणि ती विकली. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की आता आपल्या सगळ्यांना माहितीये निवडणुकीमध्ये किती नाही म्हटलं तर थोडाफार खर्च त्या ठिकाणी होत असतो. दुसरी एक गोष्ट की जमीन वेगवेगळ्या बाजूला त्यांची होती. एक कट्टा 5.5 एकर जमीन त्यांना आपल्या बांधाच्या शेजारी मिळाली. त्यांनी बाकीच्या शेजारच्या जमिनी त्या विकल्या आणि वन स्ट्रोक आपल्या बांधाच्या शेजारी असणारी
ती जमीन त्यांनी खरेदी केली आणि निवडणुकीमध्ये खर्च त्या ठिकाणी झाला असेल हे आपण आता सगळेजण समजू शकतो. ऐका ना, काय झालं रक्कम दिली किती? मेन मुद्द्यावर या. रक्कम दिली किती स्टेटमेंट दाखवा आम्हाला. दाखवा आम्हाला स्टेटमेंट. किती रक्कम बोलते साहेब वाचावं, रक्कम किती रक्कम किती वाचा. तोंडाने सांगा, तोंडाने. तुम्ही सांगा तुमच्या तोंडाने. निकम साहेबांनी किती दिले आणि का दिली? यांनी यांनी मला सांगितलं व्यक्तिगत माणसाच्या जीवनामध्ये अनेक अहो, किती रक्कम अहो, तर जाऊ द्या. स्टेटमेंट प्रमाणे 20,000 रुपये रक्कम याच्यामधून गेलेली आहे. तारीख 20 फेब्रुवारी 2024. काय काम असतं उद्या? अहो व्यक्तिगत आता माणसाची काही अडचणी असतील आपण यांनी किती मदत दोन्ही भाऊ बोरांनी किती दिली. ते त्याच्यामध्ये severity त्यांना परत आली नाही का? पण ते रक्कम परत नाही आली अजून. नाही. परत पाहिजे पैसे. पैसे पाहिजेत. उसने दिले असतील तर काय घेतलं तुम्हाला. मदत केलेली. ऐका ना ते पैसे आता पाहिजेत न पाहिजे हा वेळ वाणी साहेब, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. ऐका ना 2 मिनिटं. आपण एक एक जण विचारा. सगळ्या प्रश्नाची उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत कारण आम्ही खरे आहोत. बरोबर. तुम्ही अजिबात कोणी काळजी करू नका. तुमच्या प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. सर, वाणी साहेब तुम्ही प्रश्न माझा असा होता की हा. तुम्ही जे त्यांना पैसे दिले हे कुठल्या कारणाने दिले माहित नाही. ओके. तुम्ही म्हणता व्यक्तिगत काय अडचण असेल ठीक आहे. तर ते पैसे तुम्हाला परत रिफंड पाहिजे. मदत किती परत पाहिजे का? इश्यू का करता? सांगतो. त्याचा इश्यू याच्याकरता करतो की ज्या माणसानं आपल्याला मदत केली, ज्या माणसानं आपल्याला काही ना काही प्रमाणात उपकार केले, त्याचा जर आपण व्यक्तिगत चारित्र्य हाणून करत असू तर त्याला उत्तर दिलं पाहिजे. ते आम्हाला काढावं लागेल ना. आम्ही अगोदर नाही काढलं कधी हे विषय. मागं कांद्या चाकलला देखील त्यांनी तिथं आकांड तांडव केलं. आम्ही त्याच्यावर बोललो नाही. परंतु आता तुम्ही जर फार व्यक्तिगत पातळीवर जाऊन चिखलफेक करत असाल तर तुमचं देखील सगळं आम्हाला त्या ठिकाणी काढलं पाहिजे ना. या इथून आपण हे सगळं म्हणजे तुम्हाला अजून काही आहे शिल्लक? खूप काही गोष्टी आहेत. आता आपण टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने काय? मग त्यांची कधी मदत मिळाली का? माझ्या माहितीनुसार मागच्या लोकसभेला त्यांनी असाही दावा केला होता आपण असताना. मी त्यांच्या प्रचाराला फिरलो. युतीचा धर्म म्हणून त्यांनी प्रचार केलेला ते आहे. शेतकरी संघटनेची कसली होती? होती ना, केलेली आहे तेव्हा. स्थानिक देवदत्त निकम यांना त्यांनी मदत दिली होती ना. मदत केली. प्रचारात मदत केलेली आहे. त्यांच्या आम्ही मान्य त्यांनी करतो. केलेल्या मदतीबद्दल काय 2 शब्द? त्यांनी मदत प्रचार केलेला आहे. आम्ही त्याच्याबद्दल मान्य त्यांचे करतो. मनापासून धन्यवाद. धन्यवाद. विधानसभेला मदत केली ना त्यांनी. धन्यवाद. धन्यवाद ना. आम्ही त्यांच्यावर आरोप करीतच नाही ना आता हा त्यावेळेस. कलगीतुरा किती दिवस चालणार? आता आम्ही बघा, काय केलं? प्रभाकर बांगरेविषयी यांच्याविषयी घेतलेली ही पहिली आणि शेवटची पत्रकार परिषद आहे. कारण त्यांच्यावरती सातत्यानं बोलावं इतके ते काही महत्वपूर्ण नेते नाहीत पण ऐका ना साहेब, आमच्या दृष्टीने. एक माझा प्रश्न आहे सर. त्याच्यामुळं यापुढे त्यांच्याविषयी ही आपली शेवटची पत्रकार परिषद असेल. ते इथून पुढे काही बोलले, कोणावरही बोलले तर त्याला आम्ही किंवा आमच्या पक्षातील कुठलाही पदाधिकारी त्याला उत्तर देण्यास बांधील नाही किंवा आम्ही ते देणार देखील नाही. कुठेतरी हा दूध भेसळ प्रकरण हा प्रश्न कुठेतरी डायव्हर्ट केला जातोय का? काय सांगा? 100% मी माझं मगाशी मत मांडत असताना तेच तुम्हाला सांगितलं की देवदत्तची निकम हे सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी लढत असताना दूध भेसळीचा जो मुद्दा त्यांनी उचलून दिला त्याचा जो पाठपुरावा ते करतायत, त्याचा जो फॉलोअप ते घेत आहेत, हे कदाचित समोरच्यांच्या पोटात दुखायला लागलंय की त्यांचं म्हणणं असं की वारंवार पत्रकार परिषद घेतात. का घेऊ नये त्यांनी? शेतकऱ्यांच्या विषयी का लढू नये? मग तुम्हाला त्या लोकांवर ज्यांनी भेसळ केली त्यांच्यावर तुम्हाला पांघरून घालायचंय का? असा त्याचा अर्थ आहे का? आहे, पण या सगळ्यामध्ये दूध भेसळीविषयी पत्रकार परिषदा घेतात आणि या तुम्हाला सगळ्यामध्ये त्या- तालुक्याची लेख- बंडमी होत चालली सर. एकच लेख होती. 1-2 मिनिटं संपवतो. कोण आहे? तर याचं जर तुमच्या पोटात पत्रकार साहेब दुखत असेल तर तुम्हाला दूध भेसळ करणाऱ्यांच्यावर पांघरून घालायचं का? हा आमचा खरा प्रश्न आहे. पत्रकारांच्या बरं, पोटात दुखत नाही. दुसरा एक विषय असा आहे जो कॉमन प्रश्न नेहमी पत्रकार बांधव विचारतात की देवदत्त निकम हे वारंवार पत्रकार परिषदा घेऊन किंवा लोकांचं विरोधकांचं म्हणणं आहे की तालुक्याची बदनामी होते. अरे बाबा, आता एफडीचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेबांनी धाडी टाकल्या. मग तुकाराम मुंडे साहेब या बदनामीला जबाबदार आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? हा देखील आमचा तुम्हाला प्रश्न आहे. FDA मग काय तुकाराम मुंडेंवरती तुमचा विश्वास नाही का सर? आमचा विश्वास आहे. पण तुमचा एक मागाशी प्रश्न होता आंबेगाव तालुक्यात बदनामी होते. कशा पद्धतीने बदनामी होते याचं तुम्ही जरा उत्तर सांगा बरं. का बदनामी होते? तुम्ही कोणत्या चेहऱ्याने बघता त्या बदनामी का? काय झालंय, तालुक्यामध्ये फक्त आरोपीत असं दाखवलं जातंय. कर्जत या ठिकाणचा देखील एक आरोपी अजून फरार आहे, तुमच्या पक्षाचे नेते रोहित पवार. महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती मात्र कारवाई चालू कोणीच आहे. बोललं जात नाही.
नाही कोणीच बोलत नाही. आंबेगाव तालुका कोणत्या पद्धतीनं बदनाम होतो याचं तुम्ही मला आहे ना, आज बदनामी ना- कशी होती ऐका ना, आंबेगाव आज- तालुक्याची ती clear आज- सांगा, मी त्याला उत्तर देतो. आज- तुम्ही म्हणता आंबेगाव तालुका बदनाम होतो आणि तो विरोधकांचा बी हाच प्रश्न आहे, आंबेगाव तालुका बदनाम का होतो? कारण की मेन सूत्रधार FIR बनली ही आंबेगाव तालुक्याच्या पोलीस स्टेशनला ही बनली, म्हणून हे महाराष्ट्रात, राज्यात, देशात ही आंबेगाव तालुक्याचं नाव गेलं आणि मेन सूत्रधार आंबेगाव तालुक्यातले 5 आहे. त्याच्यामुळं आंबेगाव तालुक्याचं नाव येतंय. आंबेगाव तालुक्यातील जनतेने आणि कोणतं दुधावाला म्हणला का आमची बदनामी होती, आमचं दूध नाही घेते, वारंवार बोललं जात. खरा मूळ प्रश्न दुधाचा आहे. कोणत्या शेतकऱ्याची बाईट घेतली आपण? कोणता शेतकरी तुम्हाला म्हणला, आपला पत्रकार बांधवांना म्हणला का माझं दूध घेती नाही? कारण की शेतकऱ्यांचे दूध उत्पादकांचं कोणतंच काही प्रश्न नाही, त्यांना आनंदाचे दिवस आले. 2017-18 साली 20-25 रुपयाचं गोष्ट आणि त्याच प्रमाणात पाणी विकलं जात होतं 20 रुपयांनी. त्या शेतकऱ्याला पहाटे 4 वाजल्यापासून उठून शेण काढायला लागतं, चारा घालायला लागतं, त्याला धारा काढायला लागतात. मास्टायटिस झालं, गँग्राईज सारखे आजार झाले, त्याची काही जागेवर बसती. ही सुद्धा पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही गोठ्यावर जाऊन मुलाखती दाखवा, मग हे सत्य कळत या दूध भेसळीचं खरं कारण काय आहे. त्यांनी एक असा प्रश्न उपस्थित केला होता, एक ऊस उत्पादनासाठी मी जेवढा लढा दिला, हे चेअरमन असतानाही लढा केला असं त्यांचा आरोप आहे. मी दिला, त्यामुळे शेतकऱ्याला चांगला बाजारभाव मिळतोय. भीमाशंकरबद्दल बोलले ते. पण आता हे बोलतात, पण हे शेजारच्या दुसऱ्या कुठल्याही तालुक्यात आंदोलन केल्याचं एखादं उदाहरण दाखवा, ऊस उत्पादन असं त्यांचा दावा होता परवा. कोणाचा मी सांगतो. हा. देवदत्त निकम हे माझ्या माहितीप्रमाणे आता आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत आहे. हा. त्याच्यामुळं प्रायोरिटी ही नेमकी आपल्या विधानसभा मतदारसंघाला त्या ठिकाणी असली पाहिजे. पहिले तालुक्याचे मूळ प्रश्न सोडवायला जर तुम्ही समर्थ नसाल तर तुम्ही बाहेर जाऊन काय लोकांना हे सांगणार? बघ, त्याच्यामुळं कदाचित पहिला आपला विधानसभा मतदारसंघ, आपला तालुका, त्याच्यामधले प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न हे सोडवण्यावर निकम साहेबांचं त्या ठिकाणी बरं आहे. आणि म्हणून सध्या दुसऱ्या तालुक्यात तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला माझं असं नाही, एकच मिनिट. तुमचा हा प्रश्न आलं, उत्तर चांगलं आहे, पण कांद्याच्या बाबत त्यांनी जुन्नरला आळेपाट्याला आंदोलन केलं, खेडलाही केलं. तेवढंच कसं? मग आता ते पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत. मग त्यांचं कार्यक्षेत्र जिल्हा आहे का तालुका आहे? त्यांचं कार्यक्षेत्र जिल्हा निश्चितपणानं आहे. पण मी तुम्हाला सांगितलं की काही प्रश्न असे आहेत की जे तालुक्यामधले आपले आहेत, ते प्रश्न तर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी सोडवले गेले पाहिजे. कांद्याचा प्रश्न आहे, ऐका ना, जिथं कांद्याचा प्रश्न आहे, तिथं दुधाचा प्रश्न आहे, त्यावेळेला इतर ठिकाणी देखील आंदोलन केली जातील. आता उद्या पुन्हा नाशिक रेल्वेचा विषय येईल, त्या संदर्भात देखील इतर ठिकाणी देखील आंदोलन त्या ठिकाणी केली जातील. तुमचा प्रश्न तुमच्या मुंडे साहेबांना जाऊन विघ्न कारखान्याचा दर जो आहे तो महाराष्ट्राच्या भीमाशंकर पेक्षा कमी आहे. हा? मग त्याचं कार्यक्षेत्र सुद्धा आंबेगाव आहे. मग भीमाशंकर कारखान्यावर आतापर्यंत आंदोलन का झाले नाही? काय मला प्रश्न सुरू भीमाशंकर कारखाना जो आहे त्याचा दर जास्त आहे आता तसं पाहिलं गेलं तर विघ्नहर साखर कारखान्याच्या तुलनेमध्ये. मग त्या दरवाढीसाठी आतापर्यंत आंदोलन निकम साहेबांनी केली. इतर तालुक्यात काय केलं नाही असं त्यांचं. त्यांची आंबेगाव सुद्धा कार्यक्षेत्र समजा आहे. एक दुधाचा प्रश्न हाताळतात निकम साहेब, तर म्हणतात आंबेगाव तालुका बदनाम झाला, विरोधात. आज जर दुसरे विषय एक लगेच घेतले तर म्हणतील बघा आमच्या तालुक्यात कसं यांची अंडी पेरली अशी पेरलेली मीडियामधून, आता बस झाला आंबेगाव तालुका बदनाम करायचा, आता विकासाचं बोला. विकासाचं बोलायला तुम्ही सत्तेत ते वळसे पाटील साहेब त्यांनी ते करायचे, विरोधकांनी चुकीच्या कामांवर हे दाखवण्याचं काम आमचं आहे. पण आता एकच प्रश्न घेतो, नंतर म्हणतो बघू. आजच्या पत्रावर साहेबांवर आरोप झाले, देवदत्त निकम साहेबांनी अटॅक केला होता. 2 जिल्ह्याचे अध्यक्ष, हे जिल्हाध्यक्ष निकम साहेब आज काय बाहेर गेल्यामुळे आले नाही का, नेमकं कारण काय? आणि त्यांच्यावर द्राक्ष एक कमेंट आलेली आहे, द्राक्ष जे उत्पादक म्हणून आहेत आणि ते द्राक्ष ही सोन्याची आहे. त्याचा उल्लेख मगाशी केला. त्यांनी जो उल्लेख केला की द्राक्ष सोन्याची येतात का, तर त्याचा मी मगाशी स्पष्टीकरण दिलंय. द्राक्ष सोन्याची जरी येत नसली तर त्या द्राक्षांना भाव मात्र सोन्यासारखा त्या ठिकाणी मिळतो. त्याच्यामुळे तो विषय त्या ठिकाणी संपला. निकम साहेब का नाही? आता साहेब विषय प्रेस कॉन्फरन्स घेतली ही प्रभाकर बांगर यांच्या प्रेसमुळे हे मुद्द्यावरती घेतली होती, बरोबर. त्या विषयावरती तुम्हाला आता हा मुद्दा दुसरीकडे झाला, आता त्याच मुद्द्यावरती प्रभाकर बांगर हे बोलले होते का देवदत्त निकम हे स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतात का, ते तुम्हाला वाटतं का ते स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतात म्हणून? हे बघा, शेवटी जनतेमध्ये काम करत असताना अनेक लोकांना वेगवेगळ्या दुर्गावरी लावून त्या ठिकाणी संबोधित असतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा नेता
आणि स्वतः शेतकरी असणारा, स्वतः शेताच्या बांधावर नाही तर शेतात जाऊन स्वतः काम करणारा नेता, अशी त्यांची प्रतिमा या तालुक्यामध्ये आहे. आणि म्हणून या सामान्य जनतेने, या तालुक्यातल्या जनतेने, सर्वसामान्य शेतकऱ्यांनी शेतकरी पुत्र म्हणूनच त्यांना संबोधन त्या ठिकाणी केलं. देवदत्त प्रभाकर निकम बांगर पण म्हणले की आम्ही पण शेतकऱ्याच्या पोटचे आहेत. आमचा आक्षेपच नाही त्यांच्यावर. पोटचं असणं आणि शेतकरी पुत्र म्हणणं त्याचा हे लय वेगळं. कदाचित ती बाईट तुम्ही पुन्हा एकदा ऐका. त्यांचं म्हणणं असं होतं की देवदत्त निकम हे शेतकरी पुत्र ही बिरुदावली स्वतःच्या नावानं स्वतः त्या ठिकाणी लावतात. तर तो गैरसमज मी आपला त्या ठिकाणी दूर केलाय. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही शेतकऱ्याच्याच पोटच्या आहोत, ते कोणाच्या पोटच्या वगैरे. तर तो उल्लेख त्यांनी अतिशय असभ्य भाषेत केला. त्याचा मी मगाशी तुम्हाला सांगितलं. देवदत्त निकम तुम्ही मगाशी म्हणाले की बाबा आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतात. आता आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिरूरची पण काही गावं आहेत. शिरूरच्या काही गावांचा घोडगंगा कारखाना देखील ऊस जातो. घोडगंगा कारखाना अनेक वर्ष बंद आहे. त्या संदर्भात निकम साहेब कधी बरं शब्द काढत नाही. हे बघा, आता सध्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये 10 वर्षी चेअरमन म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. आज देखील ते विद्यमान संचालक म्हणून काम त्या ठिकाणी करतायत. आणि मग शेतकऱ्यांचा एक प्रतिनिधी या तालुक्यामधला, या मतदारसंघातला. आणि म्हणून सध्या तर म्हणजे हे व्यक्तिगत माझं असं मत आहे की त्यांचं लक्ष त्या कुठे केंद्रित असलं पाहिजे. आणि म्हणून त्या कारखान्याच्या संबंधित जे काही प्रश्न असतील त्याच्यावर आवाज उठवण्याचं काम शिरूर तालुक्यातली गावं काही आपल्या तालुक्यात आहे, मतदारसंघ आहे. 100% काही गावांवर अन्याय होतो असं वाटत नाही. 100% तिकडचा जो अन्याय होतोय, तिथले जर काही संबंधित शेतकरी जर त्यांनी निकम साहेबांशी संपर्क साधला तर त्यांच्या देखील अडचणी दूर करण्याकरता ते उभे राहतात. गणेश यादव साहेब, आज तुम्ही म्हणताय का तुम्ही एकदम निकम साहेबांच्या एकदम निकटवर्ती आहात, जवळ आहात. त्यांनी कुठं जमीन घेतली, कुठं विकली, हे सगळं तुमच्याकडे आहे, हे आम्हाला माहिती त्यांच्याकडे. हा, ही सगळी माहिती तुम्हाला आहे, हे आम्ही मान्य करतो. आता आमच्या तालुक्याला असं जाणून घ्यायचं आहे की निकम साहेबांची वडिलोपार्जित जमीन किती होती 20 वर्षापूर्वी, आता त्यांची जमीन किती, तेवढी आमच्या तालुक्याला सांगा. आता माझं वय जेमतेम 43-44 वर्षाचं साधारण त्या ठिकाणी आहे. आता माझ्या आम्ही मान्य करतो द्राक्ष बागायतरी इन्कम झाली, कष्टातून उभी राहिली, पण आता किती तेवढी सांगा. कोणती आता ते पूर्ण जमीन किती याची माहिती मी घेतली नाही, पण घेऊन तुम्हाला मी निश्चितपणे सांगेन. कुटुंब आहे, मोठं कुटुंब आहे. कुटुंबाची मला सांगा. अख्ख्या कुटुंबाची पाहिजे का सगळ्या कुटुंबाची सांगा. वडिलो निकम साहेबांची मी असं पाहिजे. म्हणलं वडिलोपार्जित म्हणजे पूर्ण कुटुंब आलं, हा? पूर्ण कुटुंब आलं. नाही, काही ऐका, मी फक्त आपला मुद्दा दाखवतो. बाजूला जातोय. आपली प्रेस प्रभाकर बांगर यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची होती. त्याच्या संदर्भात जेवढी माहिती संकलित करण्याची गरज होती एवढी आपण केलेली आहे. आता त्यांच्या कुटुंबातली जमीन जुनी वडिलोपार्जित किती होती, हा. आता किती झाली याची मी माहिती घेतलेली नाही. परंतु तुम्हाला जर त्याची आवश्यकता असेल हा. तर त्यांना विचारून पूर्ण तुम्ही- माहिती घेतली. पण माझ्या जमीन किती हे दाखवतील, पुढल्या पत्रकार परिषदेत दाखवतील. तुमचं म्हणणं आहे. दाखवतील. ते दाखवतील. पण आता देवदत्त निकम आणि यांनी- आता एवढं डिजिटल युग आहे, तुम्ही नाव टाकलं तर तर सातबाई प्रत्येकाचे उघड होतात. त्याच्यामध्ये काय देवदत्त वेगळं निकम विचार? साहेब वारंवार प्रेस घेताय, याचा जे दूध उत्पादन शेतकरी आहे त्यांना त्याचा फायदा होतोय का नक्की? प्रेस घेताय वारंवार, दुधाविषयी बोलताय. प्रेस घेताना फायदा होतो का? देवदत्तजी निकम हे वारंवार प्रेस घेतात. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 2 प्रेस त्यांचे झाले दूध भेसळीच्या संदर्भामध्ये, बरोबर. आता त्यांनी दूध भेसळीच्या विषयी वारंवार प्रेस घेणं म्हणजे ते प्रश्नाचा सातत्याने ते पाठपुरावा करतायत. पकडलेले त्याचा फायदा आरोपी- होतोय का शेतकऱ्यांना? 100% मी तुम्हाला सांगा, गेल्या महिनाभरापासून दुधाचा रेट हा जवळजवळ 40, 41, 42 रुपयापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. दूध भेसळीमुळं जे दूध अतिरिक्त येत होतं ते बंद झाल्यामुळं दुधाची मागणी, पुरवठा त्या ठिकाणी कमी झाला. आणि निश्चित मग जे चांगलं दूध उत्पादित होणार आहे त्याला 100% भाव त्या ठिकाणी वाढलेला आहे. आणि नजीकच्या काळामध्ये देखील आणखीन 2 ते 3 रुपये भाव वाढीची अपेक्षा आपल्याला याच्यामध्ये आहे. एक लय महत्वाचा आरोप केलाय निकम साहेबांवर प्रभाकरने की एक बाजार समिती संबंधी असताना एका शिपाईने गायकवाड नावाची आत्महत्या केली, त्याला जबाबदार हे तर मी एका महिलेला घेऊन पोलीस ठाण्यावर जाणार आहे, हा एक आरोप केलाय. दुसरा असं तुम्ही म्हणता हे जे आरोप केले त्यांनी खोटे केले, मग ह्या आरोपाबद्दल तुम्ही न्यायालयात त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करणार का? अशा माणसाच्या आता विषय त्याच्यामध्ये असा आहे वळसे पाटील हा. साहेब की आपण पहिला प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी आपल्याला देऊ इच्छितो हा. की बाजार समितीमध्ये कुठल्या कामगारांनी काय आत्महत्या वगैरे केली त्याची माहिती आपण पत्रकार बांधव सगळे पोलीस स्टेशन जाऊन त्याचं रेकॉर्ड आपण तपासा. त्याच्यामध्ये काही तथ्य आढळलं तर आपण निकम साहेबांशी त्या संदर्भात बोलू शकता. ते तुम्हाला निश्चित जबाबदार आणि सविस्तर त्याचं उत्तर त्या ठिकाणी देतील. दुसरा आपला काय प्रश्न होता? कोर्टात जाणार. त्यांनी कोर्टात एवढा आरोप केला. आता स्वतः देवदत्त निकम साहेब यांनी पाठीमागच्या प्रेसमध्ये स्पष्ट केलेलं आहे की विरोधकांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये जाणं, त्याच्याकरता खर्च वगैरे करणं हे आपल्याला न परवडणार, आपल्या खिशाला न झुकणार आहे.
त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा काही प्रश्न तुम्ही तरी मगाशी मध्ये प्रभाकर भांगर अशा माणसांच्या नक्की कशा म्हणजे काय त्यांना विषय होता? ते म्हणत असतील मी शेतकऱ्यांचा नेता म्हणून संबोधित असतील, त्यांना बोलण्याची जर पद्धत नसेल, आरे तुर्यात बोलत असतील, खालच्या पातळीत बोलत असतील, तर मग ते शेतकरी नेते नसतील. त्याच्यामुळे मी हे बोललेलं माझं वक्तव्य त्यांच्याबद्दल.